नमस्कार मित्रांनो, आपल्या सुरेश पवार केम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण सोल्युशन या चॅप्टरमधील फर्स्ट पार्ट पाहणार आहोत आणि इंट्रोडक्शन प्लस काही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहे. तर व्हॉट इज सोल्युशन्स, त्याच्या अगोदर थोडंसं 10वी पर्यंत आपण स्टडी केलेला आहे की सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर प्युअर सबस्टन्सेस. आणि हे प्युअर सबस्टन्सेस कशात येतात त्याच्या अगोदरचा सगळा भाग आपल्याला माहीत असावा यासाठी मी इथं थोडक्यात चार्ट हा टाकलेला आहे. पहिला आपण व्हॉट इज मॅटर समजून घेऊया. ही डेफिनेशन समजण्या अगोदर हे व्हॉट इज मॅटर. मॅटर इज एनिथिंग विच हॅज अ मास अँड ऑक्युपाइज व्हॉल्यूम. म्हणजे ज्याला मास असतं आणि जे व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं, मास अँड व्हॉल्यूम, it is known as a matter. Matter is divided or classified into two ways: pure substances and mixtures. Pure substances are again classified as elements and compounds. आणि आपण याचे प्रत्येकाचे एक्झाम्पल आणि व्हॉट आर एलिमेंट्स, व्हॉट आर कंपाऊंड्स हे पाहिलेलं आहे. कंपाऊंड्स मध्ये एक्झाम्पल H2O. It is having definite chemical composition and definite proportion of each element. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन अशा 2 एलिमेंटचं वॉटर बनलेलं आहे. कार्बन डायऑक्साइड 1 कार्बन ॲटम अँड 2 ऑक्सिजन ॲटम्स अशा एलिमेंट्सनं बनलेलं आहे. हॅव्हिंग डेफिनेट कंपोजिशन. देअर आर 118 एलिमेंट्स इन द पिरियोडिक टेबल. असे हे प्युअर सबस्टन्सेस आहेत. आणि व्हेन प्युअर सबस्टन्सेस आर होमोजिनियसली मिक्स्ड, होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्सेस इज नथिंग बट सोल्युशन. मग आता हे प्युअर सबस्टन्सेसचं मिक्सचर आहे, बट द मिक्सचर इज अगेन ऑफ 2 टाइप्स, हेट्रोजिनियस अँड होमोजिनियस. पण आपल्याला कसं पाहिजे तर होमोजिनियस मिक्सचर पाहिजे. हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय? These substances, either elements or compounds, are mixed to form non-uniform solution. Non-uniformly mixed. When these components are mixed non-uniformly, then it is a heterogeneous mixture. आणि त्याला आपण कोर्स मिक्सचर असं म्हणतो, कोर्स मिक्सचर. आणि दुसरा जो प्रकार आहे तो होमोजिनियस. इन दिस होमोजिनियस मिक्सचर देर इज अ युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ कंपोनेंट्स. दीज प्युअर सबस्टन्सेस आर मिक्स्ड टुगेदर टू फॉर्म युनिफॉर्म मिक्सिंग, uniformly distributed in each other to form homogeneous mixture. And homogeneous mixture is again of 2 types: colloids and true solution. आता आपल्याला ट्रू सोल्युशन, कोलाइड्स आणि हेट्रोजिनियस याच्यामधला फरक माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे कशावरून आहे तर इट डिपेंड्स अपॉन द पार्टिकल साईज. ट्रू सोल्युशन जे आहेत, ट्रू सोल्युशन मध्ये 10⁻⁻7 पार्टिकल साईज काय असते? लेस दॅन 10⁻⁻7 सेंटीमीटर अशी पार्टिकल साईज असते. लेस दॅन 10⁻⁻7 सेंटीमीटर. कोलाइड्स मध्ये हीच पार्टिकल साईज काय असते? 10⁻⁷ to 10⁻⁻5 सेंटीमीटर अशी साईज असते. अँड ग्रेटर दॅन 10⁻⁵ सेंटीमीटर इट इज द हेट्रोजिनियस मिक्सचर. आणि हेट्रोजिनियस मिक्सचरचं एक्झाम्पल आपण कोर्स मिक्सचर. व्हेन सँड इज ॲडेड टू वॉटर, then sand settles down at the bottom of that container in which it is placed. Hence it is a heterogeneous, it do not uniformly mixed, non-uniformly mixed. आणि होमोजिनियस मध्ये 2 प्रकार, कोलाइड्स अँड ट्रू सोल्युशन. कोलाइडचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, मिल्क. मिल्क इज द एक्झाम्पल ऑफ कोलाइडल सोल्युशन. आणि सोल्युशन, ट्रू सोल्युशन इन विच द पार्टिकल साइज इज लेस दॅन 10⁻⁻7 सेंटीमीटर, इट इज नोन ॲज अ ट्रू सोल्युशन.
The solution is a homogeneous mixture. बघा, होल सोल्युशन म्हणजे कसं आहे, ट्रू सोल्युशन म्हणजे काय, होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more pure substances. It is a mixture of 2 or more pure substances. ही डेफिनेशन आहे. डिफाइन सोल्युशन. व्हॉट इज सोल्युशन? Definition. Homogeneous. It is a homogeneous mixture of 2 or more pure substances. And then the solution, it may be binary, ternary solution or quaternary solution. It depends upon number of solute particles dissolved in a solvent. मग एक सॉल्व्हंट आहे आणि एकच सोल्यूट असेल, एकाच प्रकारचं सोल्यूट असेल, तर ते बायनरी सोल्युशन. इट इज फॉर्म बाय वन सोल्यूट अँड वन सॉल्व्हंट. टर्नरी सोल्युशन, 2 different types of solutes are dissolved in water. For example, NaCl and sugar dissolved in water, it is a ternary solution. And in this chapter we are concerned with the binary solutions in which there is a solute and solvent. Solute is added to the solvent to form a binary solution. Then what is solute? Solute is a component of a solution whose concentration is less as compared to the solvent. ज्याचे कॉन्सन्ट्रेशन कमी असतं तो सोल्यूट असतो, आणि ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं ॲज कम्पेअर टू सोल्यूट, इट इज अ सॉल्वंट. Then there are 9 types of solutions depending upon the state of solute, state of solvent, and we have to see these 9 types of solutions. आता आपल्याला व्हॉट इज सोल्युशन माहित झालं आणि हे 9 टाइप्स, तर यातला क्वेश्चन कसा असतो, तर क्वेश्चन इज आस्क्ड ऑन द एक्झाम्पल. ते आपल्याला 9 टाइपचे सोल्युशन जे आहेत त्या प्रत्येकाचं एक्झाम्पल सांगता आलं पाहिजे. मी काय केलेलं आहे की 3 डिफरंट टाइप्स मध्ये त्याला डिवाइड केलेला आहे, की पहिले जे 3 सोल्युशन आहेत त्याची स्टेट ऑफ सॉल्यूट ही सॉलिड आहे. त्यानंतर 4th, 5th आणि 6th त्याची स्टेट ऑफ सोल्यूटची स्टेट जी आहे ती लिक्विड आहे, आणि 7, 8, 9 मध्ये गॅस आहे. आणि मग सॉलिड व्हेन डिझॉल्व्ड इन सॉलिड then alloys are formed. Metal alloys is an example of a solution of solid in solid. Solid is dissolved in solid to form a solid solution, and the example is a metal alloy like brass, bronze. Then solid is dissolved in liquid, and the well known example sugar plus water ahe. Then sea water contains different salts mixed in water. Then solid in gas. आता ह्या सोल्युशनला काय म्हणायचं, सॉलिड सोल्युशन ऑफ सॉलिड इन लिक्विड, सोल्युशन ऑफ सॉलिड इन गॅस, आणि त्याचे एक्झाम्पल आहे आयोडीन इन एअर. एअरमध्ये आयोडीनचे जे वेपर्स आहेत दे आर मिक्स्ड इन एअर. इट इज अ एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन गॅस. देन लिक्विड इन सॉलिड, सोल्युशन ऑफ लिक्विड इन सॉलिड, तर त्याचे एक्झाम्पल आहे झिंक अमलगम. त्यातला लिक्विड कोण आहे तर अमलगम. म्हणजे काय, मर्क्युरीची जी सोल्युशन आहे मेटल बरोबरची ती या टाइप मध्ये येतात लिक्विड इन सॉलिड. मर्क्युरी इज मिक्स्ड विथ झिंक, कॉपर और सिल्वर, तर त्याची एक्झाम्पल आपल्याला लिहू शकतो आपण Ag इन ब्रॅकेट Hg. दॅट मीन्स the solute is Hg and it is mixed with Ag. आता Ag हा सॉलिड आहे आणि Hg हे लिक्विड आहे. हेन्स सोल्युशन ऑफ लिक्विड इन सॉलिड. अमलगम्स लक्षात ठेवायचं, अमलगम्स ऑफ मेटल्स इज द एक्झाम्पल ऑफ लिक्विड इन सॉलिड. देन लिक्विड इन लिक्विड मेनी एक्झाम्पल्स आर देअर. इथेनॉल प्लस वॉटर हे एक एक्झाम्पल आपल्याला जे माहीत आहे ते आहे इथेनॉल प्लस वॉटर. When mixed together, ethanol is completely soluble in water. Then a liquid in gas, chloroform in nitrogen. Chloroform if mixed, chloroform is in the liquid form and nitrogen is in the gaseous form. Chloroform is mixed in nitrogen gas, then it forms liquid in gas solution. Then another type is gas in solid.
hydrogen gas is adsorbed on the metals, on the surface of metal like palladium, platinum, and they form uniform mixture. It is known as a solution of a gas in solid. Catalyst म्हणून आपण यूज करतो हायड्रोजन ऑन प्लॅटिनम, हायड्रोजन in palladium. These catalysts are examples of gas in solid. Then gas in liquid, oxygen in water, it is the example of gas in liquid. Oxygen in the dissolved form in water, and it helps for the aquatic animal for respiration. Again carbon dioxide in water, that is carbonated water, त्याला आपण म्हणतो carbonated water. Then gas in gas, air is the mixture of different gases, hydrogen, nitrogen, oxygen, helium, neon, argon, krypton. These gases are present in air, and hence air is a solution of gas in gas. Then we have to see the capacity of solution to dissolve solute. हे जर आपल्याला 9 टाइप्स लक्षात आले असतील तर आपल्याला क्वेश्चन कशा प्रकारचा असतो, इथेनॉल अँड वॉटर is an example of solution of liquid in liquid, liquid in solid, liquid in gas, then liquid in gas किंवा solid in liquid, असे 4 पर्याय असतात. तर आपल्याला करेक्ट त्यातला चूज करण्यासाठी हे एक्झाम्पल्स माहित पाहिजेत. मेटल अलॉयज, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ solid in solid, where solute is solid and solvent is also solid. अशा पद्धतीने आपल्याला हे हा एक चार्ट लक्षात ठेवायचा आहे. Then we'll move towards the solubility of the solute in the solvent. Solubility of solute in solvent. म्हणून मी तुमच्या पुढे एक रिएक्शन टाकलेली आहे. When we, आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे, कन्सिडर अ बीकर. एक आपण बीकर घेऊया आणि या बीकर मध्ये 50 ml वॉटर घेतलेला आहे. इट कंटेन्स 50 ml वॉटर. First of all, I will add 2 grams sugar. 2 ग्रॅम जर त्यात शुगर ऍड केली तर पहिल्यांदा ती 2 ग्रॅम शुगर काय होईल, डिझॉल्व होईल, कारण 50 ml वॉटर आहे. If we add 2 grams of sugar, it will dissolve completely. Again I will add 2 grams and I am going to add again and again the sugar till it dissolves. मग आपल्याला असं लक्षात येईल की काही वेळानंतर the amount of sugar we are going to add will not dissolve, but it will remain as it is in the solution. म्हणजे 50 ml मध्ये त्या सोल्युशनची जी कॅपॅसिटी आहे ती संपल्यानंतर जी शुगर आपण ऍड करणार आहोत ती शिल्लक राहील. असं का होतं, when solute is added to solvent, formation of a solution takes place and homogeneous mixture is formed. After some time, if additional solute is added, recrystallization takes place and the solute appears in the solution, and hence 2 processes, opposite processes takes place, dissolution and crystallization, and at one step there is an equilibrium between these 2 reactions. dissolution ची रिएक्शन आणि crystallization ची रिएक्शन, याच्यामध्ये एक इक्विलिब्रियम येईल आणि त्या इक्विलिब्रियमला काय असेल, मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन दॅट अमाउंट ऑफ सॉल्व्हंट ॲट दॅट टेम्परेचर. दिस मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट, बघा काय म्हटलं मी, मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट, amount of solute dissolved in a given amount of solvent at a particular temperature, saturated solution is formed. म्हणजे ते जे सोल्युशन आहे की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट is present at a particular temperature in given amount of solvent. Additional solute cannot be dissolved. This solution in which additional solute cannot be dissolved, it is known as a saturated solution. And मग कसं आयडेंटिफाय करायचं, तर इक्विलिब्रियम रिएक्शन होण्यासाठी जेवढं सोल्यूट लागते
ती क्वांटिटी म्हणजेच काय आहे तर सॅच्युरेटेड सोल्युशनसाठी लागणारी क्वांटिटी आहे. दॅट मीन्स the solution which contains amount of solute equal to the equilibrium concentration. इक्विलिब्रियम रीच करण्यासाठी जे सोल्यूट लागणार आहे, जेवढे सोल्यूट लागणार आहे for a given amount of solvent is known as a saturated solution. Then supersaturated solution. If amount of solute is greater than this equilibrium concentration, then the solution is known as supersaturated solution. Okay, supersaturated solution means सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये आणखी सोल्यूट ऍड केला तर तो काय होणार आहे, तो शिल्लक राहणार आहे. इट विल रिमेन ॲज इट इज अँड द सोल्युशन इज नोन ॲज अ सुपरसॅच्युरेटेड. दॅट मीन्स अमाऊंट ऑफ सोल्यूट इफ रिमेन्स ॲज इट इज विदाउट डिझोल्युशन, it is known as a supersaturated solution or the solution which contains more amount of solute than equilibrium concentration is known as a supersaturated solution. त्याला आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणणार आहे. आणि ही जी सोल्युबिलिटी टर्म आहे ते आपल्याला पाहायची आहे. व्हॉट इज सोल्युबिलिटी. आता आपण पाहिलं की सोल्युबिलिटी म्हणजे काय आहे. तर सोल्युबिलिटी इट इज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट विच कॅन बी डिझॉल्व्ड इन गिवन व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर. म्हणजे अमाऊंट ऑफ सोल्यूट पर युनिट व्हॉल्यूम of a saturated solution, it is known as a solubility and it is expressed in moles per liter. म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन कशाला म्हणतो आपण, in which maximum amount of solute can be dissolved at particular temperature in given volume. 100 ml मध्ये जर आपण कन्सिडर केलं की NaCl किती डिझॉल्व्ह होऊ शकतं, तर 100 ml मध्ये 20 ग्रॅम NaCl कॅन बी डिझॉल्व्ड. ही त्याची सोल्युबिलिटी झाली. आणि जर 20 ग्रॅमपेक्षा जास्त टाकलं तर ते डिझॉल्व्ह होत नाही, इट रिमेन्स ॲज इट इज ड्यू टू द क्रिस्टलायझेशन प्रोसेस. हे आपण पाहिलं होतं. आता सोल्युबिलिटी कशावरती अवलंबून आहे. व्हॉट आर द फॅक्टर्स विच अफेक्ट द सोल्युबिलिटी. देर आर 3 फॅक्टर्स विच अफेक्ट द सोल्युबिलिटी ऑफ अ सबस्टन्स ऑर अ सोल्यूट इन अ सॉल्वंट. तर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, दिस इज द फर्स्ट फॅक्टर. Effect of temperature and effect of pressure. These are the 3 factors which affect the solubility of a solute in solvent. मग त्यातलं पहिलं आपण पाहूया नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. त्याच्यासाठी मी एकच शब्द टाकलाय, तो महत्वाचा आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आपल्याला आणखी एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, लाईक डिझॉल्व्स लाईक. लाईक डिझॉल्व्स like. That means polar substances soluble in polar solvent. Like dissolves like चे मीनिंग काय, पोलार सबस्टन्स जर असेल तर तो कशात डिझॉल्व्ह होतो, पोलार सॉल्व्हेंट मध्ये. नॉन पोलार सबस्टन्स असेल तर तो नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होईल. मग आपण एक्झाम्पल घेऊया, NaCl in water. NaCl is dissolved in water. NaCl is completely soluble in water. NaCl is completely soluble in water. Why NaCl is completely soluble in water? Because intermolecular forces of attraction. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत, तर सोडियम आणि क्लोरीन मध्ये कुठल्या प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन Na+ अँड Cl- आयन्स. वॉटर मॉलिक्युल आणि वॉटर मॉलिक्युल मध्ये कुठल्या प्रकारचा आहे, तर हायड्रोजन बॉन्डिंग इज प्रेझेंट इन बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स. अँड दीज फोर्सेस आता तयार कुठले होणार आहेत, Na+ आणि वॉटरमध्ये तयार होणार आहे, Cl- आणि वॉटरमध्ये तयार होणार आहे. दीज फोर्सेस आर इक्विव्हॅलंट अँड हेन्स कंपेरेबल फोर्सेस आहे. इफ फोर्स बिटवीन द न्यूली फॉर्मड आयन्स अँड वॉटर मॉलिक्युल इज कंपेरेबल, देन इट इज सोल्युबल. अशा पद्धतीने लाईक डिझॉल्व्स लाईक म्हटलं मी. म्हणून NaCl इज सोल्युबल इन वॉटर बिकॉज
there is a formation of ions like Na plus and Cl minus, and there is a force of attraction between Na plus and H2 molecules, Cl minus and H2 molecules, and which is comparable with the force of attraction between the Na plus and Cl minus and H2 molecule त्याच्याशी कंपेरेबल आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण जर पाहिलं, बेन्झीन मध्ये आपण बेन्झॉइक ऍसिड इज डिझॉल्व्ड इन बेन्झीन. बेन्झॉइक ऍसिड हे कसं आहे तर ते नॉन पोलर आहे. बेन्झीन इज ऑल्सो नॉन पोलर. ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, ऑर्गॅनिक कंपाउंड्स are insoluble in water, generally insoluble in water, because organic compounds are non-polar compounds and water is a polar compound. अशा पद्धतीने आपल्याला नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज इफ सिमिलर then it is a soluble, if it is a dissimilar it is insoluble, hence like dissolves like. आणि आपल्याला आणखी एक लक्षात ठेवायचं की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कंपेरेबल असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर मध्ये आणखी मी दोन शब्द दिलेले आहेत, एंडोथर्मिक रिॲक्शन अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. दोन प्रकारच्या रिॲक्शन आपल्याला माहित आहेत. आता इफ KCl इज डिझॉल्व्ड इन वॉटर, KCl इफ डिझॉल्व्ड इन वॉटर, this reaction is endothermic reaction. That means when KCl is added to water, the temperature of system decreases. According to Le-Chatelier's principle, increase in temperature will increase the rate of dissolution of KCl in water. म्हणजे एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर रेज इन टेम्परेचर जर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते. एक्झोथर्मिक रिएक्शनच्या बाबतीत काय होते की इफ a substance is dissolved in water, heat is evolved, and as a result of this, the temperature of system increases, and so as to decrease the temperature of system, we must cool it. Cool केलं पाहिजे. Hence at higher temperature, if temperature is increased, solubility decreases. Solubility decreases with increasing temperature. But it is not always true for all the cases. For example, CaCl2, calcium chloride CaCl2 is exothermic reaction. H2 मध्ये जर ऍड केलं, it is exothermic. But with increase in temperature is increased, solubility also increases, though it is an exothermic reaction. Hence, endothermic and exothermic criteria is not always useful, but experimental data is used to predict the solubility, effect of temperature on the solubility. म्हणजे solubility ही टेम्परेचरवरती कशा अवलंबून आहे हे पाहण्यासाठी काय करायला लागतं, एक्सपेरिमेंटल डाटा पाहावा लागते. म्हणजे काय, आपल्या टेक्स्टमध्ये दिलेलं आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये डिफरंट सबस्टन्सची सोल्युबिलिटी दिलेली आहे. इकडे टेम्परेचर दिलेलं आहे, इन्क्रीजिंग टेम्परेचर, आणि इकडे सोल्युबिलिटी दिलेली आहे विथ टेम्परेचर. काही सबस्टन्सेस अशा आहेत, फॉर एक्झाम्पल KNO3, त्याचा ग्राफ असा दिलेला आहे. KNO3 हा KNO3 आहे. त्यानंतर NaNO3 ते सुद्धा तसंच आहे की ज्याचं सोल्युबिलिटी NaNO3 इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी काही जणांची वाढते. काही सबस्टन्स असे आहेत की ज्यांचं सोल्युबिलिटी हे व्हेरी स्मॉल, इन्क्रीजेस टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट. त्यामध्ये NaBr आहे, NaCl आहे, KCl आहे. दीज सबस्टन्स, सोल्युबिलिटी ऑफ दीज सबस्टन्सेस increases slowly with increase in temperature. That means it do not, temperature has a very small effect on the solubility of NaBr, NaCl, KCl, but the solubility of KNO3 and NaNO3 increases rapidly with increase in temperature. And for some substances solubility decreases as the temperature increases. आणि सोडियम सल्फेट नावाचा सबस्टन्स आहे Na2SO4, if temperature is increased its solubility decreases. Temperature is increased, solubility decreases. म्हणजे T increase, S decreases. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त आपण असं म्हणू शकतो की
Effect of temperature is studied experimentally. For endothermic reaction, with increase in temperature, solubility must be increased, but it do not happen always. For exothermic reaction, if temperature is increased, solubility must be decreased. पण हे असं घडतंच असं नाही. Hence, the effect of temperature on solubility is studied experimentally. आणि आपल्याला ह्या ग्राफवरून असं लक्षात येते की for KNO3, NaNO3, for these substances, when they are dissolved in water, with increasing temperature, their solubility increases rapidly. And for salts like NaBr, NaCl, KCl, their solubility with increasing temperature increases to small extent. For Na2SO4, the solubility decreases with increasing temperature. Not necessary to remember this graph. त्यानंतर आपण शेवटच्या इफेक्टकडे येणार आहोत. इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड करत नाही. देर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड on the solubility of solid and liquid because solid and liquid are incompressible. त्यांचं कॉम्प्रेशन होत नाही. Hence there is no effect of pressure on the solubility of solid and liquid, but there is an effect of solubility of gas in liquid. गॅस जर डिझॉल्व्ह करायचा असेल आणि लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करायचा आहे तर प्रेशर अफेक्ट करतं. द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑन द लिक्विड. म्हणजे एखाद्या गॅसची सोल्युबिलिटी ही इन्क्रीज होते विथ इन्क्रीज इन प्रेशर इन लिक्विड. मग आता हेनरीज लॉ त्यासाठीच आहे. क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ धिस solubility of gas in liquid is given by Henry's law. And what Henry's law states? The solubility of gas in a liquid is directly proportional to the pressure above solution. Hence, Henry's law can be written like this. S is directly proportional to P, or S is equal to KH into P, where KH is the Henry's law constant. S is the solubility in moles per liter. KH is the Henry's constant and P is the pressure in bar. आता आपल्याला KH चे युनिट काढता येईल. मग मी सांगितले सोल्युबिलिटी युनिट काय, मोल्स पर डीएम क्यूब और मोल्स पर लिटर. KH इज इक्वल टू S अपॉन P. तर सोल्युबिलिटी काय आहे, द युनिट ऑफ सोल्युबिलिटी इज मोल्स पर लिटर and the unit of pressure is a bar. Hence the unit of KH is a mole per liter per bar. तर आपल्याला हा एक लॉ लक्षात ठेवायचा आहे की द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर अबव द सोल्युशन and it can be mathematically expressed as S is directly proportional to P. S is equal to KH into P. The unit of solubility is moles per liter and the unit of KH is moles per liter per bar. अशा पद्धतीने आपण ह्या तिघांचा इफेक्ट पाहिला. याच्यावर आधारित आपल्याला एक प्रॉब्लेम पाहायचा आहे. ठीक आहे. तर हेनरीज लॉ वरती क्वेश्चन कसा असणार आहे, स्टेट अँड एक्सप्लेन हेनरीज लॉ, किंवा त्याच्यावर असा प्रॉब्लेम असणार आहे. तर पुन्हा एकदा स्टेटमेंट आपण पाहूया. द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ओव्हर सोल्युशन. म्हणजे सोल्युशनच्या ओव्हर जे प्रेशर आहे त्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. ऑक्सिजन इज डिझॉल्व्ड इन वॉटर. मग कशावरती अवलंबून असणार आहे, प्रेशर अबोव द सोल्युशन, प्रेशर ऑन द सोल्युशन. द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन विच इज डिझॉल्व्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर अबोव द सोल्युशन. आणखी एक आपण त्याच्यावर आधारित असणारा प्रॉब्लेम पाहूया. द सोल्युबिलिटी ऑफ नायट्रोजन गॅस in H2O at 25 degree Celsius and 1 bar pressure. हे आपल्याला लागणार आहे.
solubility it is given 6.85 into 10 raised to minus 8 मोल्स पर लिटर. आता हे 25 डिग्री लागणार आहे का? नाही, कॉन्स्टंट टेम्परेचरला सोल्युबिलिटी दिलेली आहे. कॅल्क्युलेट KH. अतिशय सिंपल असा हा प्रॉब्लेम आहे. पहिला ए आपल्याला KH काढायचा आणि दुसरा मोलॅरिटी ऑफ N2 गॅस. म्हणजे मोलॅरिटी म्हणजेच काय? सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस dissolved in H2O when partial pressure of N2 is 0.75 बार. आता 1 बार प्रेशरच्या ऐवजी किती आहे? 0.75 बार प्रेशर आहे. त्याला आपल्याला काय काढायचे? सोल्युबिलिटी काढायची. पहिला आपल्याला काय काढावं लागेल? KH काढावं लागेल. KH इज इक्वल टू म्हणजे काय? हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज इक्वल टू, हे आपण पाहिलेलंच आहे, S अपॉन P. हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज इक्वल टू S अपॉन P. S काय? सोल्युबिलिटी 6.85 into 10 raised to minus 8 moles per liter divided by 1 bar pressure is equal to 6.85 into 10 raised to minus 4 moles per liter per bar. ही झाला KH आला आपला. It is the KH, Henry's law constant. By using that Henry's law constant, we will calculate the molarity, that is the solubility of N2 gas. Solubility is equal to KH into P. Simple formula. KH आपल्याला माहित आहे 6.85 into 10 raised to minus 4 moles per liter per bar असं त्याचं आहे. पर बार, बार रेस्ट टू -1 इंटू P. P किती आला आपला? P तर 0.75 बार दिलेला आहे इंटू 0.75 बार. हे बार आणि बार रेस्ट टू -1 कॅन्सल झाले आणि हा जर गुणाकार केला आपण तर 5.138 मोल्स पर लिटर. दिस इज द सोल्युबिलिटी ऑफ नायट्रोजन ॲट दॅट प्रेशर. तर आपला असं सिंपल साधा गुणाकार आणि भागाकार करायचा आहे आणि हेनरीज लॉवरचे जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवायचा आहे. सिंपल, व्हेरी व्हेरी सिंपल हेनरीज लॉ. त्याच्यावर क्वेश्चन मी सांगितले की स्टेट अँड एक्सप्लेन हेनरीज लॉ or the problem based on it on the formula KH is equal to S upon P or S is equal to KH into P. Thank you.